नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रामनवमीच्या दिवशी फक्त 11 वेळा या मंत्राचा गुपचूप जप करा आणि बघा चमत्कार. कारण काही मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात. हे मंत्र तुम्ही मनातल्या मनात अगदी गुपचूप जपलेत तरी त्याचे मोठे फळ मिळू शकते. कारण रामनवमी हा प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव आणि या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. शिवाय घरात भरभराट घेऊन येते असं सांगितलं जातं. मग रामनवमीच्या दिवशी कोणते मंत्र म्हणावे आणि ते कसे म्हणावेत, पूजा कशी करावी या संबंधित सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. आधी सांगितल्याप्रमाणे काही मंत्र इतके प्रभावी असतात जे कोणालाही न सांगता, कोणालाही न कळता जपत राहावे. सर्वात प्रभावशाली मंत्र आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा सिद्ध मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम हा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा सिद्ध मंत्र मानला गेलाय. आपणही हा सर्वात प्रभावशाली मंत्र रामनवमीच्या दिवशी जपून पहा आणि चमत्कार अनुभवा. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. दुसरा मंत्र आहे संकटमुक्तीसाठी, तो म्हणजे ओम रामाय नमः. ओम रामाय नमः. हा सुद्धा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे. याची चमत्कारिक शक्ती तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्कीच अनुभवू शकता. त्याचबरोबर सर्व कार्यात यश प्राप्तीसाठी आणखी एक मंत्र आहे, तो म्हणजे श्रीरामचंद्राय नमः. याचबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांचा तारक मंत्र आहे राम. होय, फक्त राम या शब्दाचा जप करणं ही सर्वात मोठी साधना आहे, असं सांगितलं जातं. मग या सर्वात प्रभावशाली मंत्रांचा जप तुम्ही फक्त 11 वेळा रामनवमीच्या दिवशी करू शकता. यापैकी कोणताही एक मंत्र घ्यावा आणि तो 11 वेळा गुपचूप जपावा. त्याची चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येतील आणि रामनवमीच्या दिवशी याची शक्तीसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता या मंत्राचा जप करावा तर कसा करावा? रामनवमीची पूजा करावी साधारण दुपारी 12 वाजून कारण ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्माची वेळ आहे. या दिवशी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता श्रीरामनवमीला कोणता शुभ मुहूर्त आहे, या दिवशी पूजा कोणत्या वेळेत करायची आणि रामनवमीबाबत संपूर्ण माहिती माझ्या आधीच्या व्हिडिओत सांगितली आहे. आता पूजेची अगदी साधी आणि सोपी पद्धत बघूया. रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी. पूजाघर स्वच्छ करून देवपूजा करावी. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता, लक्ष्मण आणि भगवान हनुमंत यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावे. तुमच्याकडे राम दरबाराची मूर्ती असेल तर उत्तम. प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती असेल तरी अतिउत्तम. जर यापैकी कोणतीही मूर्ती नसेल तर आपण भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती यांची पूजा करू शकता. बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांच्याच घरी असते. त्याची पूजा सुद्धा आपण यावेळी करू शकता. शक्य असल्यास त्या मूर्तीला गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करावा. देवाला पिवळी फुलं वाहावीत, तुळशीची पानं वाहावीत, ती अत्यंत महत्त्वाचे आहे. चंदन आणि धूप दीप अर्पण करावा. रामनवमीला सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर यांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवला जातो. हा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा. काही भागात कैरीचे या याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. आपल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण राम जन्मोत्सवाची पूजा करावी. आवर्जून या दिवशी रामरक्षा स्तोत्र वाचन करावं. हे अत्यंत फलदायी मानलं जातं. दुपारी 12 नंतर पाळणा हलवून किंवा श्रीरामचंद्रांची आरती करून पूजा संपन्न करावी. आपल्याला जमेल तशी अगदी घरच्या घरी साधी सोपी पूजा करावी आणि राम जन्मोत्सव साजरा करावा. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे गुपचूप 11 वेळा प्रभावशाली मंत्र म्हणायला विसरू नका. आपण पूजा झाल्यावर या मंत्रांचा जप करू शकता. त्याचबरोबर या दिवशी रामायणातील बालकांड वाचणं शुभ मानलं जातं. या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, पिवळ्या वस्तूंचं दान करणं ही शुभ मानलं जातं. त्याचबरोबर जिथे प्रभू श्रीरामचंद्र आहेत तिथे भगवान हनुमंत असतातच. म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमान चालीसाचं पठण आवर्जून करावं आणि संपूर्ण दिवसभर मनातल्या मनात रामनामाचा जप चालू ठेवावा. तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे उपाय आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव तुम्ही
रामनवमीच्या दिवशी साजरा करू शकता. श्रद्धेने केलेल्या या उपासनेमुळे नक्कीच अनुभव येऊ शकतात. या उपायाने मनातील भीती आणि अस्वस्थता दूर होते. घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एवढंच नाही, तर रामनवमीच्या दिवशी मनापासून मागितलेली इच्छा प्रभू श्रीरामचंद्र पूर्ण करतात, असंही सांगितलं जातं. म्हणून श्री रामनवमीच्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल तसा प्रभू श्रीरामनामाचा जप नक्की करावा. त्याचबरोबर कुटुंबात प्रेम आणि एकोपाही वाढतो, असं सांगितलं जातं. मात्र कोणतीही पूजा करायची झाली तर भाव महत्त्वाचा असतोच असतो. तुम्ही अगदी साधेपणानं पण मनापासून रामनाम घेतलं तरी त्याचा चमत्कार नक्कीच अनुभवायला मिळतो. धन्यवाद.